जळगाववरून सकाळी आम्ही बसनी बसलो आणि 1-1.5 तासामध्ये अजिंठा लेणी इथे आम्ही पोचलो. जळगाववरून अजिंठा लेणी ही 50-60 किलोमीटरवर येणार. समोरच्या पहाडामध्ये अजिंठा लेणी गुफा बनलेली आहेत, तिथे आम्ही जाऊ. आता इथून थोडं समोर गेलं की आपल्याला एक बस मिळेल आणि त्या बसने आपल्याला अजिंठा लेणीजवळ जायचं आहे. हीच ती बस जी आपल्याला अजिंठा लेणीजवळ सोडणार आहे. बहुतेक 25 रुपये तिकीट या बसची आहे आणि रिटर्नसुद्धा आपल्याला तेवढेच पैसे द्यावे लागते रिटर्नसाठी. आणि हा मॅप आपल्याला इथे दिलेला आहे. 29 गुफा इथे बनलेला आहे, तर त्या घुमण्याकरता तो मॅप आपल्याला मदत करू शकतो. आणि ऐतिहासिक माहितीसुद्धा इथे थोडी दिलेली आहे. आपल्याला या रस्त्याने एंट्री करायची आहे. आपण सोबत बॅग वगैरे आणतो, तर ती बॅग वगैरे ठेवायची व्यवस्था आतमध्ये केलेली आहे. आणि गुफाकडे जाणारा हा रस्ता आहे. आपल्याला वर पर्वतावर जायचं आहे, म्हणजे पर्वतावरच त्या गुफा बनलेल्या आहेत. पायऱ्या वगैरे व्यवस्थित बनलेल्या आहे, म्हणजे जाण्याकरता कोणत्याही प्रकारची इथे भीती वगैरे नाही. वृद्ध लोकांना नेण्याची पण इथे व्यवस्था आहे, त्यासाठी आपल्याला पैसे द्यावे लागते त्यांना. आणि आता वर आपण पोचलेलो आहोत. या ठिकाणी संपूर्ण इथे कोरीव काम बघू शकता. पर्वतावर पूर्ण ती लाईन गुफांची बनलेली आहे. त्या संपूर्ण गुफा म्हणजे एकूण 29 गुफा इथे आहे. आपण एक एक करून ती बघू. पूर्ण तर मी व्हिडिओमध्ये दाखवू शकणार नाही. हे बघा,
सर्व गुफा बघून झाल्यानंतर आता आम्ही खाली जात आहोत. हा खाली जाण्याचा मार्ग आहे, रस्ता आहे. आणि अजिंठा लेणीवरून आता आम्ही बसने निघालो शहागंज औरंगाबाद येथे. एक दिवस आमचा संपला आहे आणि आता आम्ही रात्रीला मुक्काम करू तिथे रूमवर. ही आमची रूम आहे. रूमवर सर्व प्रकारची सोय होती. हे आमचे बाथरूम वगैरे, गरम पाण्याची पण इथे व्यवस्था होती मस्तपैकी. ही एक जैन धर्मशाळा आहे. रात्री मुक्कामानंतर सकाळी आम्ही ही रूम सोडली. या रूमची माहिती आम्ही आधीच काढून घेतली होती. या रूमकरिता आम्ही फक्त 300 रुपये दिले होते. ही एक जैन धर्मशाळा आहे. इथे नाश्त्याची जेवणाची सर्व व्यवस्थासुद्धा आहे. पण आम्हाला लवकर इथून निघायचं होतं म्हणून आम्ही नाश्ता वगैरे केला नव्हता, कारण नाश्ता वगैरे बनायचा होता. लिफ्टने आम्ही खाली आलो. खाली त्यांना पैसे वगैरे दिले त्यांच्या ऑफिसामध्ये. आता आम्ही जेवणाचे विचारत होतो त्या आजींना. इथे ऑफिसमध्ये पैसे वगैरे दिले आणि मग आम्ही ही रूम सोडली. या रूमचा सर्व ॲड्रेस वगैरे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. जेव्हा कधी तुम्ही अजिंठा वेरूळ घुमायला आले तर या धर्मशाळेमध्ये फक्त 300 रुपयामध्ये तुम्ही इथे राहू शकता. सकाळचे वातावरण आहे. सकाळी 8-9 वाजले होते आणि एक सुंदर दुकानावरची लाईन मला आवडलेली, ही जी तुम्हाला दाखवत आहे. धन्यवाद.